मालेगाव तांड्याजवळ 2.5 किलो गांजासह 2 जण ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखा व जिंतूर पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कारवाई। जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा पाटीजवळ परभणी स्थानिक गुन्हे शाखा आणि जिंतूर पोलिसांनी गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास संयुक्त धाडसी कारवाई करत 2.5 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 2 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या आदेशाने करण्यात आली। परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील तसेच जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना मालेगाव तांडा पाटीजवळ गांजाची अवैध विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यावर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली। गणेश शिंदे व योगेश राठोड हे दोघे इसम गांजा विक्रीसाठी थांबलेले आढळले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून 50,000 रुपये किमतीचा 2.5 किलो गांजा, दुचाकी, मोबाईल मिळून 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या धडाकेबाज कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, अंमलदार धोंडगे, सिद्धेश्वर चाटे, विलास सातपुते, नामदेव डुबे, उमेश चव्हाण, मधुकर ढवळे, राम पौळ व संजय गुगे यांचा सहभाग होता। जिंतूर परिसरात अवैध धंद्यांवर पोलिसांची धडाडी पुन्हा एकदा दिसून आली आहे।